गुड इव्हनिंग एव्हरीवन. सगळ्यांना नमस्कार. आजच्या विद्याशक्तीचं विज्ञानच्या क्लासमध्ये सगळ्यांना स्वागत आहे. कसं आहे तुम्ही? पूर्ण दिवस कसं गेलं तुमचं? चांगलं होतं? येस ऑर नो? ऑल राईट. आय होप तुम्ही सगळेजण पण एक्झामसाठी बरोबर प्रिपरेशन करून करून घ्यायला स्टार्ट केला की नाही? येस. ओके. सो आय होप सगळ्यांचा दिवस पण चांगलं गेले म्हणून घेतो. आता आम्ही आमच्या क्लासकडे जाऊया. सो आजचं क्लास स्टार्ट करायचं पहिलं आम्ही काय बघतो? येस, आम्ही ना येस मोटिवेशनल कोट बघून घेऊन येऊ आपण. सो आय होप सगळ्यांना माझा स्क्रीन दिसायलंय. येस. ओके. सो आमचा आजचा कोट काय सांगते? नेव्हर रिग्रेट ए डे इन युअर लाईफ. गुड डेज गिव्ह हॅपीनेस, bad days give experiences. Worst day give lessons and best day give memories. Never regret a day in your life. Good days give happiness, bad days give experiences, worst day give lessons and best day give memories. सो कोण तर सांगू शकत ह्याचा अर्थ काय आहे मन? तुम्हाला काय समजलं हे सगळी लाईन्स वाचून मन? एनीबडी? येस, तुम्हाला मी सांगते हे मोटिवेशनल कोटचा अर्थ काय आहे म्हटलं तर तुम्ही कवा बी तुमच्या लाईफ मध्ये कोणचं बी दिवसला तुम्ही या फिर कोणचं बी दिवससाठी तुम्ही पश्चाताप करून घ्यायचं बिलकुल बी नाही करून घ्या. या फिर तुम्हाला असं खेड झाला तर मनात की पूर्ण दिवस कसं गेलं बिलकुल बी बरोबर नाही होतं. हे कसं गेलं पूर्ण दिवस मन असं तुम्ही खेड काय म्हणून घेता नाही ते सोडाव. मला पश्चाताप नाही राहाव. कशाला म्हटलं तर जीवन मध्ये सगळी दिवस छान सगळी दिवस बॅड डेज तसं नाही राहते. थोडा दिवस चांगलं राहते, थोडा दिवस चांगलं नाही राहते. चांगला दिवस तुम्हाला खुशी देते. कशाला म्हटलं तर पूर्ण दिवस चांगलं गेलं चांगलं होतंय गेमन. Whereas बॅड डेज मध्ये काय होते? तुम्हाला एक्सपिरियन्स होते की हे वर्स्ट डे होतं, हे बॅड डे होतं. ते एक्सपिरियन्स तुम्ही काय करून घेतात तुम्हाला काय फेलियर्स राहू दे या फिर कोणचं बी मूड ऑफ सारखं काय तर राहू दे. ते एक्सपिरियन्स तुम्हाला काय होतंय ने ते एक्सपिरियन्स ना तुम्ही शिकता. काय शिकता? लाईफची लेसन शिकता. जीवन मध्ये तुम्ही कसं राहावं, तुमचं जीवन तुम्ही कसं सुधारून घेऊन तुम्ही कसं जीवन तुमचं चालून घेऊन जावायचं तुम्हाला काय मिळते? लेसन मिळते. ओके. आज थोडा दिवस व्हेरी स्पेशल डेज पण राहते ते तुम्हाला काय देते? ती मेमरीज देते. सो लाईफ मध्ये गुड डेज राहते, बॅड डेज राहते, वर्स्ट डे राहते, बेस्ट डे राहते. पण प्रत्येकच्या दिवसचं त्याचंच एक महत्व आहे. कशाला म्हटलं तर प्रति एक दिवस आम्हाला काय देते? ती आम्हाला जीवन मध्ये खुशी पण देते. ती इकडे दुःख दिलं तर पण आम्हाला जीवनचा अर्थ काय आहे मन आम्हाला शिकून देते ती. त्याच्यासाठी कोणचं बी दिवस खेड गेले या फिर तुम्ही कोणचं बी दिवसला पश्चाताप करून घ्यायचं सोडा. प्रत्येक दिवस पण पूर्ण ते तुमचं काय जबाबदारी आहे, तुमचं काय काम आहे ते पूर्ण करून तुमचं काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे चांगल्या तरीकेमध्ये करून तुम्ही जीवन चालून घेत जावायचं. ओके. सो येस, आजचा मी मोटिवेशनल कोट बघून घेतलो. सो आता आम्ही तुमचा क्लासकडे जाऊ आपण. ओके. सो लास्ट क्लासमध्ये आम्ही काय शिकलो? आम्ही आमचं कोणता टॉपिक होता ते? युनिसेक्शुअल अँड बायसेक्शुअल फ्लावर्स है ना? त्या टॉपिक आम्ही कंप्लीट केलो. सो आजच्या क्लासमध्ये काय आहे? सो आजच्या क्लासमध्ये व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक तुम्ही दररोज पण ना कोण तुम्ही ते एक्सपिरियन्स करता तुमचं लाईफ तुमच्या घरामध्येच ते एक्सपिरियन्स करता. सो त्याच्यावरती आम्ही आज डिस्कशन करणार आहे. दॅट इज फंगाय फिर फंगस. ओके. फंगाय वरती आम्ही डिस्कशन करू आपण. सो फंगाय म्हटलं तर काय? तुम्हाला एक मी बेस्ट एक्झाम्पल देतो.
येस, ब्रेड है ना. ब्रेड तुम्ही लय दिवस घेऊन सोडा, ते दुकानमध्येच घेऊन येऊ ना, तसंच विदाउट युजिंग तुम्ही तसंच तुम्ही ठेवलं तर त्याच्यावरती काय लागते, एक ग्रीन व्हाईटिश कलरचं असं एक लेयर येते. येस ऑर नो. ते तसंच लई दिवस तर का आम्ही ठेवलं तर त्याला आम्ही फंगाय या फिर फंगस म्हणून सांगतो. ओके. सो त्याच्यावरती आम्ही आज आमच्या क्लास डिस्कशन करू आम्ही. ओके. सो आता मी माझं स्क्रीन तुमच्या संग शेअर करते मन. एव्हरीवन इज एक्साइटेड टू डिस्कस अबाउट फंगस और फंगाय. येस. ओके. मीनिंग ऑफ फंगाय. फंगाय म्हटलं तर काय, व्हॉट डू यू मीन बाय फंगाय? Fungi are a group of living organisms that do not make their own food. They obtain nutrients by absorbing food from dead or living organic matter. फंगाय म्हटलं तर काय, व्हॉट डू यू मीन बाय फंगाय? फंगायचा अर्थ काय आहे? फंगाय म्हटलं तर एक ऑर्गॅनिझम, एक वे मध्ये आम्ही सांगावं म्हटलं तर ते ऍक्च्युअल मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे. फंगाय एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा ग्रुप आहे. ओके. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हटलं तर किडासारखं, इन्सेक्ट्स. ओके. ते पण एकसारखं किडासारखंच आहे. बट त्यांचं काय क्वालिटी आहे, त्यांनी स्वतःच फूड बिलकुल बी प्रिपेअर नाही करून घेते. त्यांना न्यूट्रिएंट्स कसं मिळते ती, कशामध्येच न्यूट्रिएंट्स मिळते ती, त्यांनी ते काय आमचं जेवण आम्ही करतो या फिर कोणचं बी फूड मटेरियल आम्ही काय सांगतो, ब्रेड राहू दे, राईस राहू दे, त्याच्यामध्येच न्यूट्रिएंट्स काय राहतात नाही, त्यांनी ते ऍब्सॉर्ब करून घेतात. ओके. ते फूड मध्येच राहू दे या फिर डेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, तर काय मॅटर राहते नाही, ऑर्गॅनिक मॅटर काय राहते नाही, ते त्याच्यामध्येच न्यूट्रिएंट्स ऍब्सॉर्ब करून त्यांच्या ते काय होते, ते न्यूट्रिएंट्सच त्यांचं फूड होऊन सोडते. सो फंगायचा अर्थ काय आहे? फंगाय म्हटलं तर फंगाय इज ऍक्च्युली अ प्लुरल फॉर्म. प्लुरल वर्डला आम्ही फंगाय म्हणून सांगतो. जरा सिंग्युलर वर्ड काय होते, ते फंगस म्हणून सांगतो आम्ही. ओके. सो फंगाय काय आहे, एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा ग्रुप आहे. त्यांचं क्वालिटी काय आहे, त्यांनी स्वतःच फूड, स्वतःच जेवण बिलकुल बी प्रिपेअर नाही करून घेते. ओके. सो ग्रीन प्लांट्स हे काय राहते ते सगळी स्वतःच फूड प्रिपेअर करून घेते, बट फंगाय बिलकुल बी स्वतःच फूड प्रिपेअर नाही करून घेते. ते ते काय डेड ऑर्गॅनिझम्स या फिर ते काय ऑर्गॅनिक मॅटर राहते नाही, त्याच्यामध्येच काय न्यूट्रिएंट्स राहते ती, फूड मध्येच काय न्यूट्रिएंट्स राहते ती, ते ऍब्सॉर्ब करून त्यांचं ते जेवण त्यांनी तयार करून घेते ती. ओके. सो त्याला आम्ही फंगाय म्हणून सांगतो. A fungus is a member of a large group of eukaryotic organisms that includes microorganisms such as yeast, molds, and some types of mushrooms. So fungus मध्ये कोण कोण येते ती? फंगस म्हटलं तर काय? So fungus is actually a member of a large group of eukaryotic organisms. सो एक युकॅरिओटिक ऑर्गॅनिझमचं काय ग्रुप राहते नाही, त्याच्यामध्येच एक मेंबर कोण आहे? फंगस आहे. युकॅरिओटिक ऑर्गॅनिझम्स मध्ये कोण कोण येते ती? मायक्रो ऑर्गॅनिझम्स येतात. मेनली मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या ग्रुपला आम्ही युकॅरिओटिक ऑर्गॅनिझम्स म्हणून सांगतो. ओके. सो मायक्रो ऑर्गॅनिझम्स मध्ये कोण कोण? ईस्ट, मोल्ड्स आणि मशरूम्स काय राहतात नाही, ते सगळी पण युकॅरिओटिक ऑर्गॅनिझम्स मध्ये येते. आणि त्याच्यामध्येच एक मेंबर कोण आहे? एक मेंबर है फंगस. यूकैरियोटिक ऑर्गेनिजम्स एक मेंबर कौन है? फंगस है. ओके. Most fungi reproduce by producing spores, which can survive harsh conditions, including extreme cold and a lack of water. So, most of the fungus काय राहतात नाही, त्याच्यामध्येच मेजॉरिटी फंगाय रिप्रोडक्शन कसं करते ती? त्यांनी स्पोर्स प्रोड्यूस करून रिप्रोडक्शन करते.
ओके. सो तुम्ही कवा रिप्रोडक्शन बद्दल वाचता ना, तेव्हा तुम्हाला मी सांगते स्पोर्स म्हटलं तर काय त्याच्यामध्येच रिप्रोडक्शन कसं होतंय मग. ओके. सो मोस्ट फंगाय, मेजॉरिटी फंगायचं काय ग्रुप आहे त्यांनी रिप्रोड्यूस कसं करते ती स्पोर्स, मग ते प्रोड्यूस करून त्यांनी रिप्रोड्यूस करतात. ओके. तो स्पोर्स काय आहे, त्याच्यामध्ये एक विशेष लक्षण आहे. ते काय आहे, ते हार्श कंडिशन्स मध्ये सर्वाइव्ह व्हायला त्याला येते. हार्श कंडिशन्स म्हटलं तर क्लायमॅटिक कंडिशन्स, जास्त थंड या फिर जास्त ऊन राहायचं, या फिर पाणी नाही, पाणीचं कमी राहायचं. सो तो तसला एक अनसर्टन कंडिशन या फिर एक क्लायमॅटिक कंडिशन काय पण त्रास राहू दे, स्पोर काय होते ते सर्वाइव्ह होते. सो त्याच्यासाठीच मोस्ट ऑफ द फंगाय, मेजॉरिटी फंगाय स्पोर्स प्रोड्यूस करूनच रिप्रोडक्शन करते. ओके. नेक्स्ट, mycology is the field of biology. Mycology is the field of biology which deals with the study of fungi, including its physical characteristics, special interactions with other organisms. Fungi usually reproduce both sexually and asexually. So, कोणचं सायन्स मध्येच कोणचं फील्ड फंगाई वरती स्टडी करते? मायकोलॉजी. ओके. सो मायकोलॉजी हे काय फील्ड आहे नाही, हे कुठे येते ते बायोलॉजी मध्ये येते मेनली. सो बायोलॉजी मध्ये एक फील्ड आहे त्याला आम्ही मायकोलॉजी म्हणून सांगतो. सो मायकोलॉजी काय आहे ने, ते ऍक्च्युली फंगाय वरती स्टडी करते. ओके. सो फंगाय वरती स्टडी करायचं आम्ही विषयाला काय म्हणून सांगतो, सायंटिफिकली ते वर्ड काय आहे, मायकोलॉजी म्हणून सांगतो. हे कुठे येते, बायोलॉजी मध्ये एक फील्ड आहे. मायकोलॉजी फंगाय वरती स्टडी करते. ओके. सो त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड होत आहे, स्टडी ऑफ फंगाय मध्ये काय काय होते, आम्ही फंगाय वरती काय काय स्टडी करतो, त्याच्या फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स, स्पेशल इंटरॅक्शन्स विथ अदर ऑर्गॅनिझम्स, म्हटलं तर वेगळ्या वेगळ्या ऑर्गॅनिझम सारखं त्याचं इंटरॅक्शन, ते कसं रिॲक्ट करते वेगळी वेगळी ऑर्गॅनिझम्स संग ते कसं रिॲक्ट करते मन म्हणून घेते, रिॲक्ट करते मन आम्ही वाचतो. नंतर त्याचा फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स राहू दे. आणि मेनली फंगाय कसं रिप्रोडक्शन करते, दोन वे मध्ये रिप्रोडक्शन करते, दॅट इज सेक्शुअली अँड असेक्शुअली मन सांगतो आम्ही. ओके. सो हे तुम्ही काय बघाला ना, हे फंगायचं स्ट्रक्चर आहे. कॅन यू सी दिस, हे काय तुम्ही बघता ना, हे फंगस आहे या फिर फंगाय आहे. सो हे सगळी काय आहे, त्याची पार्ट्स आहे. ओके. त्याची पार्ट्स आहे. हे रायाझॉइड म्हणून सांगतो. हे हायफाय, स्पोरॅन स्पोरॅन्गियम, स्पोर्स आहे. हे काय तुम्ही डॉट्स बघाला ना, स्पोर्स. सो तुम्ही आता तर मी सांगितले तुम्हाला मोस्ट ऑफ द फंगाय कसं रिप्रोड्यूस करते, ती स्पोर्स प्रोड्यूस करून त्यांनी रिप्रोडक्शन मध्ये इन्व्हॉल्व्ह होते. सो दिस इज स्पोर्स. सो स्पोर्स एक इम्पॉर्टंट क्वालिटी काय आहे, ते हार्श कंडिशन्सला फेस करायला येते त्याला. सिव्हिअर क्लायमॅटिक कंडिशन्स या फिर अनसर्टन कंडिशन्स कोणचं बी राहू दे, स्पोर्स फेस करते. आय एम सॉरी. ओके. सो हे काय तुम्ही बघाला ना, फंगायचं स्ट्रक्चर आहे. सो फंगाय दिसायला असं दिसतंय. सो हे बघा, ह्याला आम्ही ईस्ट फंगाय म्हणून सांगतो. सो ब्रेड वरती तुम्ही ते लई दिवस तसंच झापून ठेवलं तर, बंद करून ठेवलं तर एक डब्यामध्ये, ते काय होऊन सोडते, असं हेड होऊन सोडते ते. यस ऑर नो. सो ऍक्च्युली त्याच्यावरती काय राहते, हे तुम्ही काय बघाल ना, ब्रेड वरती काय तुम्ही हे ते ग्रे कलरचं कलर ते डॉट्स बघाला ना, ते काय आहे ऍक्च्युली, इट इज फंगस. ओके. फंगाय म्हणून सांगतो आम्ही, हे ऍक्च्युली ईस्ट फंगाय आहे म्हणून सांगतो आम्ही. ओके. येस. फीचर्स ऑफ फंगाय. सो फंगायची लक्षणं बघूया म्हण, लक्षण काय काय आहे म्हण. First, they do not contain chlorophyll, so they cannot perform
फोटोसिंथेसिस. ओके. सो फंगाय कशासाठी वेगळं फूड, वेगळं दुसऱ्यांचं जेवण राहू दे या फिर डेड आणि काय ते लिव्हिंग ऑर्गॅनिक मॅटर राहते त्याच्यावरती कशाला डिपेंड राहते, त्याच्यामध्येच न्यूट्रिएंट्स अब्सॉर्ब करून त्याचं जेवण ते रेडी करून घेते. कशासाठी ते दुसऱ्यावरती डिपेंड आहे, कशासाठी म्हटलं तर त्याच्यामध्ये क्लोरोफिलचं प्रेझन्सच नाही आहे. ओके. सो क्लोरोफिल नाही म्हटलं तर ऑब्विसली त्याला फोटोसिंथेसिस परफॉर्म करायला नाही होते. सो फोटोसिंथेसिस परफॉर्म करायला नाही होते म्हटलं तर ते स्वतःचं जेवण पण रेडी करून घ्यायला नाही होते. सो फर्स्ट फीचर काय आहे, त्याच्यामध्ये क्लोरोफिल नाही राहते आणि त्याच्यासाठीच ते फोटोसिंथेसिस परफॉर्म करायला नाही होते. ओके. नेक्स्ट. They feed on dead plants, animals, or organic matter. It is known as saprophytic nutrition म्हणून सांगतो आम्ही. युजली फंगाय कुणावरती ते फीड करते, ते कुणाच्या मटेरियल मध्ये त्यांनी न्यूट्रिएंट्स ऍब्सॉर्ब करून घेते, ती कोण कोणचं प्लांट्स राहू दे, अॅनिमल्स राहू दे, कोणचं टाईपचं ऑर्गॅनिक मॅटर राहू दे, ते काय राहो, डेड राहो. ओके. त्याच्यामध्ये काय पण जीव नाही राहो. ओके. मेलाचं काय, ते प्लांट्स त्याच्यामध्ये काय पण नाही राहते, ते पूर्ण वाळून सोडून सोडते. अॅनिमल्स, डेड अॅनिमल्स, अॅनिमल्स मेल्यानंतर ऑब्विसली ते राहू दे, फिर ऑर्गॅनिक मॅटर, डेड ऑर्गॅनिक मॅटर काय राहते नाही, त्याच्यावरती त्यांनी फीड करून करते. सो त्याच्यामध्येच काय करते, ते न्यूट्रिएंट्स ऍब्सॉर्ब करून त्यांनी त्यांचं जेवण काय राहते नाही ते रेडी करते. ओके. सो फंगाई फीड ऑन डेड प्लांट्स, एनिमल्स और ऑर्गॅनिक मॅटर म्हणून सांगतो आम्ही. ओके. सो ह्याला आणि एक नाव आहे, ते त्याचं नाव काय आहे, सॅप्रोफायटिक न्यूट्रिशन पण म्हणून सांगतो आम्ही. ओके. सो ह्याच्यामध्ये काय होते, हे एक तऱ्हेचं न्यूट्रिशन मोड आहे. ह्याच्यामध्ये ऑर्गॅनिझम्स काय राहतात नाही, ते डेड फॉर्म या फिर डिकम्पोज्ड मॅटर काय राहते ने ते कंझ्युम करते. ओके. सो सॅप्रोफायटिक न्यूट्रिशन एक सारखंच न्यूट्रिशन मोड आहे. हे ऑर्गॅनिझम्स काय करतात ह्या न्यूट्रिशन मोड मध्ये, त्यांनी काय डेड मॅटर, ऑर्गॅनिक मॅटर राहू दे, प्लांट्स राहू दे, अॅनिमल्स राहू दे, कोणचं पण मेलेत नाही, त्याच्यामध्ये काय पण जीव नाहीये, त्याच्यावरती त्यांनी काय करते, ती तेच त्यांचं डेलीचं जेवण राहते, त्याच्यामध्येच न्यूट्रिएंट्स ऍब्सॉर्ब करून ते न्यूट्रिशन त्यांनी गॅदर करून घेते. सो फंगस पण आम्हाला माहित आहे, ते डेड प्लांट्स, अॅनिमल्स, ऑर्गॅनिक मॅटर वरती ते फीड करते, त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स ऍब्सॉर्ब करून घेऊन त्याचं जेवण ते रेडी करून घेते. सो त्याच्यासाठी ते पण फंगाय पण सॅप्रोफायटिक न्यूट्रिशन मोड अडॉप्ट करतले. ओके. नेक्स्ट. मोस्ट फंगाय रिप्रोड्यूस बाय स्पोर्स. सो आम्हाला माहिती आहे रिप्रोडक्शन कसं होते फंगाय मध्ये. मोस्ट ऑफ द फंगाय त्यांनी कोणचं रिप्रोडक्शन मोड अडॉप्ट करून घेतले, ती स्पोर्स. सो स्पोर्स काय राहते, ती त्यांनी ते यूज करूनच रिप्रोडक्शन करून घेतले ती. ओके. आय एम सॉरी. Their body usually consists of thread-like structures called hyphae. पण सांगतो आम्ही हायफाय. ओके. सो त्याच्यामध्ये आम्ही बघितलो, आता तर तुम्हाला मी फंगाईचं स्ट्रक्चर दाखवलंय. सो त्याच्यामध्ये खाली एकाकडे होतं हायफाय म्हण होतं. सो ते कसं राहते, थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स राहते. ओके. थ्रेड म्हटलं तर दारा, आम्ही काय स्टिचिंग करायला युजली यूज करून घेते नाही. हा. सो ते थ्रेड सारखं स्ट्रक्चर राहते, त्याला आम्ही हायफाय म्हणून सांगतो. ओके. सो फंगाय मध्ये काय राहते, थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स राहते, त्याला आम्ही हायफाय म्हणून सांगतो. सो हायफाय इज प्रेझेंट इन फंगाय ॲज अ बॉडी पार्ट. अ नेटवर्क ऑफ हायफाय फॉर्म्स द मायसिलियम. मायसिलियम कवा फॉर्म होते, नेटवर्क ऑफ हायफाय. नेटवर्क ऑफ हायफाय म्हटलं तर लई हायफाय मिळून घेऊन काय फॉर्मेशन करते, ती मायसिलियम फॉर्मेशन करते. ओके. नेटवर्क ऑफ हायफाय म्हटलं तर मोर देन टू और थ्री, एक अथवा वी कॅन से मोर देन वन. ओके. सो जास्त नंबर मध्ये हायफाय सगळं मिळून घेऊन एकाकडं
ते ग्रुप करून एक नेटवर्क फॉर्मेशन करून घेते त्यांनी. सो त्याला आम्ही काय म्हणून सांगतो, इट इज नोन ॲज मायसिलियम म्हणून सांगतो. फंगाईची एक्झाम्पल्स कोणची कोणची आहे? मशरूम है, ईस्ट है, ब्रेड मोल्ड, हे सगळी फंगाईची एक्झाम्पल्स आहे. सो मीनिंग ऑफ रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन म्हटलं तर काय? व्हॉट डू यू मीन बाय रिप्रोडक्शन? सो तुमचा टॉपिक फंगाय आणि रिप्रोडक्शन वरतीच राहते. सो त्याच्यासाठी तुम्हाला मी आतापर्यंत फंगाय म्हटलं तर काय, फंगाय मध्ये काय होते, त्याचे लक्षण काय आहेत ते तुम्हाला मी सांगितले. आता रिप्रोडक्शन म्हटलं तर काय ते आम्ही इकडं डिस्कस करू आपण. Reproduction is the biological process by which new individual organisms are created. So reproduction म्हटलं तर काय, रिप्रोडक्शन मध्ये काय होते, हे एक बायोलॉजिकल प्रोसेस आहे. बायोलॉजिकल प्रोसेस ह्याच्यामध्ये काय होते, ती ह्याच्यामध्ये नवीन माणस, ओके, न्यू लाईफ, नवीन जीवन, फिर नवीन ऑर्गॅनिझम्स क्रिएट होते, ती त्याला आम्ही रिप्रोडक्शन म्हणून सांगतो. फॉर एक्झाम्पल आमचं लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये या फिर आमचं आम्ही काय माणस आहे, मनुष्य मध्ये रिप्रोडक्शन कसं होतंय? येस, आम्हाला माहित आहे. सॉरी, एक वुमन 9 मंथ्स प्रेग्नेंट राहते, नंतर 9 मंथ्स नंतर काय होते, एक नवीन जीव धरतीवर येते. येस ऑर नो? डिलिव्हरी होते बेबीचं. दॅट्स व्हॉट वी नो. येस ऑर नो? सो ह्याच्यामध्ये पण रिप्रोडक्शन होते, सगळ्या जीवामध्ये पण. सगळं लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स काय काय आहे ना त्याच्यामध्ये सगळं मध्ये पण रिप्रोडक्शन होते. प्लांट्स मध्ये राहू दे, ऍनिमल्स मध्ये राहू दे, या फिर हे फंगाय राहू दे, आम्ही मनुष्य राहू दे, सगळं मध्ये पण रिप्रोडक्शन होते. सो रिप्रोडक्शन ऍक्च्युली म्हटलं तर काय, हे एक बायोलॉजिकल प्रोसेस आहे. आमच्या बॉडीला कनेक्टेड राहते. हे इनर बॉडी मध्ये चेंजेस होऊन हे काय होते, रिप्रोडक्शन होते. येस ऑर नो? सो एक बायोलॉजिकल प्रोसेस आहे. ह्याच्यामध्ये काय होते, ती नवीन इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम्स, नवीन लाईफ, नवीन जीव धरतीवर क्रिएट होते, जन्म घेते. ओके, त्याला आम्ही रिप्रोडक्शन म्हणून सांगतो. The known methods of reproduction are broadly grouped into two types, sexual and asexual. So reproduction व्हायला दोन काय आहे, टाइप्स आहे. रिप्रोडक्शन दोन टाइप मध्ये होते. एक होते सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि दुसरं होते असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणून सांगतो मी. ओके, सो आय होप सगळ्यांना समजले म्हणून घेतो मी. येस, सो इज इट क्लिअर? तुम्हाला माहित झालं फंगाय म्हटलं तर काय आणि रिप्रोडक्शनचा अर्थ काय आहे, तुम्हाला माहित झालं त्याच्यामध्ये कसं कसं येते म्हण. ओके, सो आम्ही आणि एक वर्ड शिकलो इथं, दॅट इज मायसिलियम. येस ऑर नो? मायसिलियम. मायसिलियम म्हटलं तर काय, व्हॉट डू यू मीन बाय इट? एनीबडी? मायसिलियम म्हटलं तर काय, व्हॉट हॅपन्स इन इट? मायसिलियम म्हणतो आम्ही. त्याचा अर्थ काय आहे? मायसिलियम. तुम्ही कवा तर हे वर्ड ऐकून घेतला? एनीबडी? मायसिलियम म्हटलं तर आम्हाला माहित आहे, ग्रुप ऑफ, काय होते ह्याच्यामध्ये, एक नेटवर्क फॉर्म होते. येस ऑर नो? थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स नेटवर्क फॉर्म करतात. येस ऑर नो? हायफाय. येस, हायफाय म्हटलं तर थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स है ना. सो थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स त्यांनी एक नेटवर्क फॉर्मेशन करून घेतात. येस, सो नेटवर्क फॉर्मेशन काय करून घेतात त्याला आम्ही हायफाय म्हणून सांगतो. ओके, सो हायफाय काय होते इथं ह्याच्यामध्ये, हायफाय सगळं मिळून घेऊन काय होतंय, मायसिलियम फॉर्मेशन होतंय. येस,
मायसिलियमचं फॉर्मेशन होते. येस. सो मायसिलियम मध्ये काय होतंय, मायसिलियम मध्ये हे कशासाठी आम्हाला पाहिजे, हे ऍक्च्युली फंगसचं काय अंडरग्राउंड स्ट्रक्चरल बॉडी राहते ने, त्याला फॉर्मेशन व्हायला आम्ही मायसिलियम मन सांगतो. ओके. इज इट क्लिअर? येस. इज इट क्लिअर टू एव्हरीबडी? मायसिलियम मध्ये काय होते? एनीबडी? मायसिलियम एक सारखं व्हेजिटेटिव्ह रूट लाईक नेटवर्क आहे. ओके. ह्याच्यामध्ये काय राहते? हायफाय राहते. हायफाय म्हटलं तर आम्हाला माहित आहे, हायफाय म्हटलं तर एक थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स राहते, त्याला आम्ही हायफाय म्हणून सांगतो. सो हायफाय मध्ये काय होते? थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स एक ग्रुप फिर एक बॉडी मध्ये थ्रेड लाईक स्ट्रक्चरचं फॉर्मेशन राहते, त्याला आम्ही हायफाय म्हणून सांगतो. सो ते हायफायचं नेटवर्कला आम्ही काय म्हणून सांगतो? मायसिलियम. सो हे ऍक्च्युली कशाला हेल्प करते? कशाला म्हटलं तर आमचं काय हे राहते ने, फंगसचं काय अंडरग्राउंड आहे, फिर ते काय स्ट्रक्चरल बॉडी राहते ने, त्याला हेल्प करते. फंगसचं स्ट्रक्चरल बॉडी फॉर्मेशन व्हायला, या फिर त्याचा अंडरग्राउंड बॉडी काय राहते ने, ते फॉर्मेशन व्हायला आम्हाला काय पाहिजे? मायसिलियम पाहिजे. ओके. इज इट क्लिअर? सो ह्याच्यामध्ये युजली मास ब्रांचिंग होते. मास ऑफ ब्रांचिंग म्हटलं तर थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स काय हायफाय आहे ने, हायफाय म्हटलं तर थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स आहे. फंगस मध्ये हे एक बॉडी पार्ट आहे फंगसचं, त्याचं स्ट्रक्चर कसं राहते? थ्रेड सारखं राहते. ओके. हे ह्याचं एक ग्रुप म्हणून करून घेऊन काय फॉर्मेशन करते? ते मायसिलियम फॉर्मेशन करते. ओके. सो मायसिलियम आम्हाला कशासाठी पाहिजे? फंगस स्ट्रक्चर्ड बॉडी फॉर्मेशन व्हायला, फिर अंडरग्राउंड बॉडी फॉर्मेशन व्हायला आम्हाला काय पाहिजे? मायसिलियम पाहिजे. ओके. युजली हे ब्रांचिंग लय होते ह्याच्यात. ओके. इज इट क्लिअर? सो हे नेटवर्कच काय करते? सगळी न्यूट्रियंट्स काय राहते, ते ऑर्गॅनिक मॅटर, डेड ऑर्गॅनिक मॅटर मध्ये काय न्यूट्रियंट्स राहतात ने, त्याला ऍब्सॉर्ब करायला हेल्प करते. हेच ट्रेड हेच नेटवर्क ते सगळी न्यूट्रियंट्स ऍब्सॉर्ब करून डिकम्पोज करायला हेल्प करते ती. ओके. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर टू एव्हरीबडी? ओके. सो आजच्या क्लासमध्ये आम्ही काय शिकलो? व्हॉट डिड वी स्टडी? आम्ही फंगायचं मीनिंग शिकलो, रिप्रोडक्शनचा मीनिंग शिकलो. नंतर रिप्रोडक्शन मध्ये दोन टाईप येतात, सेक्शुअल आणि असेक्शुअल. फंगायची लक्षण आम्ही बघून घेतलो, फंगाय मध्ये त्याची एक्झाम्पल्स राहू दे, ते आम्ही वाचलो, त्याचं मीनिंग राहू दे, त्याचं स्ट्रक्चर कसं राहते, ते सगळं आम्ही बघितले. ओके. सो आजच्या क्लासमध्ये आम्ही फंगायचा अर्थ राहू दे, त्याची फीचर्स, त्याचं स्ट्रक्चर, त्याची एक्झाम्पल्स, मी हे सगळं बघून घेतलो. नंतर मायसिलियम म्हटलं तर काय, हायफाय म्हटलं तर काय मग बघितलो. नंतर रिप्रोडक्शनचा अर्थ काय आहे, त्याच्यामध्ये कोण दोन टाईप येतात, हे दोघी पण आम्ही शिकलो. सो नेक्स्ट क्लासमध्ये हे जो नेक्स्ट काय टॉपिक आहे, कंटेंट आहे, आम्ही त्याच्यावरती डिस्कशन करूया. दॅट विल बी रिप्रोडक्शन इन फंगाय. सो फंगाय मध्ये रिप्रोडक्शन कसं होते, त्याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन राहू दे, असेक्शुअल रिप्रोडक्शन राहू दे, ते कसं होते त्याच्यावरती आम्ही डिस्कशन करू आम्हाला, आणि नंतर आम्ही सिम्युलेशन पण बघू आम्हाला. ओके. सो आजचा क्लास मी इथंच स्टॉप करते. मन आय होप सगळ्यांना समजले म्हणून घेतो. तुम्हाला काय तर पण डाऊट म्हटलं तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये मेसेज घातला तर आम्हाला दिसते, आम्ही तुम्हाला ते रिप्लाय देतो. ओके. इज देअर एनी डाऊट? तुम्हाला काय तर नाही समजलंय काय? तुम्हाला आवडला आजचा क्लास? तुम्हाला समजलं? ओके. आय होप सगळ्यांना समजले म्हणून घेतो. आजचा क्लास मी इथंच स्टॉप करतो. थँक यू व्हेरी मच. जय हिंद, जय विद्याशक्ती.